उदाहरण म्हणजे भावाचं आणि बहिणीचं प्रेम कसं असलं पाहिजे, असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असं आहे, भावाचं आणि बहिणीचं प्रेम हे माऊली ज्ञानोबराय आणि मुक्ताबाई सारखं असलं पाहिजे. अरे सिद्ध बेटाच्या ठिकाणी राहायला, इथे सिद्ध बेटाच्या ठिकाणी राहत जरी असले, अलंकापुरी सोडून सिद्ध बेट म्हणजे बराचसा अंतर आहे, तिथं राहत जरी असले तरी आपल्याला लोक संन्यासाचं कार्ट म्हणणार आहेत, आपल्या अंगावर लोक चिखल टाकणार आहेत, आपल्याला लोक वाईट बोलणार आहेत, आपली झोळी वडणार आहेत, हे सगळं आपल्या विरोधात घडणार आहे हे माहिती आहे. पण भुकेलेल्या तहानलेल्या मुक्ताबाईनं म्हणावं, दादा मला भोजनाची इच्छा आहे. भोजनाची इच्छा आहे म्हटल्याच्या नंतर आपल्या बहिणी करता, आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिणी करता माझ्या ज्ञानोबरांनी आपल्यावर पडणारं शेण सहन करावं, आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या शिव्या सहन कराव्यात, सगळं बाजूला सारून मुक्ताबाई करता अलंकापुरीमध्ये सांगितलंय, संन्यासाच्या कार्ट्या परत फिरून इथं या अलंकापुरीमध्ये यायचं नाही. अशा ठिकाणी ज्ञानोबरांनी जाण्याकरता तयार व्हावं. मला वाटतं याला म्हणायचं बहिणीचं भावाचं प्रेम.